आपण पाहू शकतो ही दृश्य आहेत नागपूरमधली। नागपूरच्या पारडीत बिबट्यानं धुमाकूळ घातलाय आणि त्यालाच पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या वन विभागाकडून करण्यात येत आहेत। रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। त्याच सोबत या बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांनी पण गर्दी केली आहे। बघ्यांची गर्दी पण झालेली आहे। एकीकडे बिबट्याची दहशत आहेच, बिबट्याला नागरिक घाबरतायत, तर त्याच सोबत त्याला बघण्यासाठी गर्दी देखील केली। वन विभागाकडून या बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। ही दृश्य आपण पाहू शकतोय। एका दृश्यामध्ये बिबट्याची शेपटी दिसतेय, तो तिथे असल्याची शंका व्यक्त केली जाते आणि त्यानुसार हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू। 2 दिवसांपूर्वीच कापसी भागामध्ये बिबट्या दिसून आला होता आणि त्याच बिबट्यानं आज पहाटे 2 पेक्षा जास्त लोकांवर हल्ला केल्याचं समजतं। बाहेर जो आहे तो पडण्याचा प्रयत्न जो आहे तो करतोय। डॉट जो आहे तो बिबटला या ठिकाणी लागलेला आहे आणि या डॉट नंतर त्याला ट्रँक्युलाइज करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। तर नागपुरातल्या पारडी शिवारातली ही घटना आहे। पारडी शिवारात बिबट्यानं धुमाकूळ घातलाय। पहिला डॉट जो आहे तो या ठिकाणी वन विभागाचे सध्या प्रयत्न सुरू आहे, रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। दुसरा डॉट जो आहे तो आता सध्या साम टीव्हीच्या माध्यमातून हे रेस्क्यू ऑपरेशन तुम्ही लाईव्ह पाहताय। नागपूरच्या पारडी शिवारातली ही सगळी दृश्य। खरं तर 2 दिवसांपूर्वीच कापसी भागात बिबट्या दिसला होता आणि त्याच बिबट्यानं आज पहाटे 2 पेक्षा जास्त लोकांवर हल्ला केला आणि आज बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे। आपण ही 2 दृश्य पाहू शकताय। वन विभागाचे अधिकारी सध्या त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तर दुसऱ्या दृश्यात बिबट्या देखील दिसतो। या संपूर्ण परिसरात पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त तैनात केलाय। एकीकडे नागरिकांमध्ये पण भीतीचं वातावरण असलंच तरी देखील रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान नागरिकांनी पण गर्दी केली। बघ्यांची गर्दी देखील या ठिकाणी आहे। खरं तर सकाळपासूनच हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आणि या बिबट्यानं 2 जणांवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर येते। संपूर्ण घटना नागपुरात घडली आहे। नागपूरच्या पारडी परिसरातली ही घटना आहे। दुसरा डॉट सुद्धा या ठिकाणी डॉक्टरांकडून जो आहे तो लोड या ठिकाणी केलेला आहे। हा संपूर्ण पारडीतली बिबट्याला पकडण्याचं रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे। संपूर्ण पारडी परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। संपूर्ण थरार बिबट्याला पकडण्याचं संपूर्ण थरार सध्या तुम्ही लाईव्ह पाहताय। 2 दिवसापूर्वीच या भागात बिबट्या दिसला होता आणि त्यानंतर आज याच बिबट्याने 2 जणांवर हल्ला केल्याचं समजतं। या संपूर्ण परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील आहे। बिबट्याला जेरबंद करण्यासाठीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। नागपूरच्या पारडी भागात बिबट्या सापडला। जो बिबट्या 2 दिवसापूर्वीच या परिसरात आढळला होता त्याच बिबट्यानं आज 2 पेक्षा अधिक लोकांवर हल्ल्याचा प्रयत्न केला। या संपूर्ण परिसरात सध्या बघ्यांची देखील गर्दी झालेली आहे आणि त्याचसोबत भीतीचंही वातावरण आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या परिसरात तैनात करण्यात आलाय।